नमस्कार मित्रांनो, रहस्यकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, खैट पर्वत भाग 1 पाहिला नसेल तर अवश्य बघा। खैट पर्वत भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। काळ्या कुट्ट अंधारात पर्वताच्या आश्रयात परेश जंगलात एकटाच उभा होता। कॅमेऱ्याच्या समोर उभा राहून तो त्याला आलेला अनुभव रेकॉर्ड करत होता। आपण आतापर्यंत जे पाहिलं ते सत्य होतं की एक भास होता, या संभ्रमात तो होता। आणि इतक्यातच त्याच्या हातातील फ्लॅशलाईट एकाएकी बंद पडली। परेश बंद पडलेली फ्लॅशलाईट चालू करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच परेशला कोणीतरी प्रचंड वेगात त्याच्या डावीकडून उजवीकडे निघून गेल्याचं जाणवलं। घडलेल्या घटनेमुळे परेशच्या काळजाचा ठोका चुकला। त्याने आसपास पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधार अधिक असल्यामुळे त्याला काही दिसलं नाही। इतक्यात परेशला त्याच्या आसपासच्या झुडपात हालचाल जाणवली। आसपास कोणीतरी असल्याचं त्याला जाणवू लागलं। ते कोण होतं? एखादं जंगली जनावर की एखादी पारलौकिक शक्ती? परेशच्या हृदयात धडधड वाढू लागली होती। चेहऱ्यावर डरडरून घाम फुटला होता। इथे इतक्या रात्री असं एकटं थांबणं योग्य नाही, असा विचार करत परेशने खिशातील मोबाईल काढला आणि मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन करून आपल्या घरी जायला मागे वळणार इतक्यात एखाद्या स्त्रीचा सुंदर गाणे गुणगुणण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला। त्यामुळे तो चपापला। परेशच्या अंगावर काटा उभा राहिला होता। त्याला त्याच्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली। त्याने मागे वळून पाहिल्यावर समोरचं दृश्य पाहून परेश घाबरला, कारण त्याच्या समोर प्रचंड प्रकाश झोतात 9 स्त्रिया उभ्या असलेल्या त्याला दिसल्या, ज्या त्याच्या दिशेने वेगात येत होत्या। त्या दिसायला अतिशय सुंदर होत्या। त्यांचं यौवन हे मनात कामवासना जागृत करणारं होतं, पण तसं असलं तरी त्यांचे डोळे हे भयानक लाल होते। आणि काही क्षणातच त्या परेशच्या जवळ पोचल्या आणि त्यांनी परेशच्या दोन्ही खांद्याला पकडलं व त्याला उचलून स्वतःसोबत हवेत उडवत पर्वतावर घेऊन जाऊ लागल्या। अचानक घडलेल्या या भयानक घटनेमुळे परेश घाबरला होता। त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी ओरडत होता, पण मध्यरात्री त्या जंगलात त्याचा आवाज ऐकायला होतं तरी कोण? त्यांनी परेशला पर्वताच्या माथ्यावर नेलं। तिथे एका ठिकाणी एक अदृश्य दरवाजा निर्माण झाला होता। अप्सरा परेशला उचलून कायमचा आपल्या सोबत घेऊन जात होत्या। परेश सर्व काही बघत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता। इतक्यात अप्सरांनी परेशला घेऊन त्या प्रकाशित दरवाजाच्या आत प्रवेश केला। लख्ख उजेडामुळे परेशला काही दिसत नव्हतं। घाबरून किंचाळल्यामुळे परेशची किंकाळी संपूर्ण पर्वतावर पसरली आणि एकाएकी प्रकाशाचा तो रहस्यमय दरवाजा अदृश्य झाला। पुढच्या क्षणी सर्व काही शांत झालं होतं। अर्जुनच्या घरात सर्व लोक जागे झाल्यावर घरात परेश नसल्यामुळे बोंबाबोंब झाली। यानंतर गावातही शोधाशोध झाली, पण घरच्यांना परेश कुठेही सापडला नाही। गावातील एकाला खैट पर्वताच्या पायथ्याला एक कॅमेरा आणि एक मोबाईल सापडला, ज्याला पाहिल्यावर अर्जुनाने ऋषिकेशाने तो मोबाईल परेशचा आहे हे ओळखलं। त्यावेळी परेशसोबत तिथे काय घडलं होतं हे पाहण्यासाठी कॅमेरा चेक केला असता कॅमेऱ्यात परेशची शूटिंग सापडली। व्हिडिओमध्ये परेशने अंधाऱ्या रात्री पर्वताच्या पायथ्याला कॅमेऱ्यासमोर उभं राहून त्याने त्या रात्री जे जे पाहिलं ते सर्व अनुभव त्याने रेकॉर्ड केलं। पण काही मिनिटांनी परेशची लाईट्स ऑफ झाल्यानंतर व्हिडिओमध्ये काही दिसत नव्हतं। फक्त परेशसोबत काहीतरी चुकीचं घडत आहे, तो भीतीने ओरडत आहे, इतकंच त्या अंधाऱ्या व्हिडिओमधून समजत होतं।
परेशला आश्चर्य म्हणजे पऱ्यांनी कायमचं स्वतःच्या लोकात घेऊन गेल्याची बातमी गावात पसरली. यानंतर पोलिसांनी त्या पर्वताच्या आसपास आणि जंगलात काही किलोमीटर आतपर्यंत शोध घेतला, पण त्यांना परेश कुठेही सापडला नाही. परेश कुठे आहे आणि जिवंत आहे की नाही हे कोणालाही माहीत नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आपली ही स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.